टाकतोय सँडविच खायला. तर गाईज आहे आपला पनीर पकोडा. गाईज गोलमाल करा बघा, गोलमाल. सो हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि मी तोंडरेकर ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सरचं स्वागत करीत आहे. तर मी आहे महाबळेश्वरमध्ये आणि इथे आम्ही काल रात्री स्टे केला. तर बघू शकाल हा महाबळेश्वरचा मेन मार्केट. सध्या इथे काम चालू आहे. स्ट्रॉबेरीज बघा, 50-60,000 ब्लूबेरीज. हा मार्केट आहे, मेन मार्केट महाबळेश्वरचा. तर चला आता आपण काहीतरी नाश्ता करूया. तर गाईज काहीतरी नाश्ता वगैरे करूया आता आपण आणि मग जाऊया कुठेतरी पॉइंट बघायला. तर गाईज चला नाश्ता करूया. तर गाईज पावभाजी आलेली आहे. मोहित पाटील खाण्यासाठी सज्ज. लिंबू पिळलेला आहे मोहित पाटील यांनी. तुला लागला एक नंबर. गाईज साचू आता सँडविच मध्ये केचप टाकतोय. सँडविच खायला कसं आहे मग? आमची पावभाजी खूप खराब निघली, आम्ही टाकून दिला डायरेक्ट. तर गाईज आहे आपला पनीर पकोडा. तर गाईज आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे. तर आता आम्ही निघतो. गाडी पार्किंग केलेली आहे, तिकडे जातो आणि चला कुठेतरी जाऊया फिरायला, पॉइंट्स बघूया. तर गाईज ही बघा आपली गाडी पार्किंग मध्ये आहे. सो गाईज आपण आलेलो आहे आता महाबळेश्वर मंदिराच्या इथे दर्शन घेण्यासाठी. आणि ही पार्किंग, इथे गाडी पार्किंग केलेली आहे आपण. तर चला दर्शन घेऊया. तर गाईज मंदिरात आलेलो आहे आता आपण. कैमरा आपका नाम बताइए. ही बघा गाईज, असं सांगलं जाते की हा इथे शिवमंदिर आहे. इथे जे शिवलिंग आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापित केलेलं आहे. गाईज तर आता आलेलो आहे आपण पंचगंगा मंदिर क्षेत्र महाबळेश्वर येथे. तर चला जाऊया आतमध्ये.
तर काय दर्शन करून झालेलं आहे आमचं. तर आता आम्ही चाललो दुसऱ्या पॉईंटला. बापरे गाईस, फुल बघायला किती मोठा आहे जास्वंदीचा. काय ले तर आम्ही आमच्या बायला टोपी घेतलेली आहे. एक कितीला? बापरे एवढा महाग. लॉकडाऊनच्या नंतर ते झालं. पहिलं आम्ही तुम्ही लॉकडाऊनचा ठेवला का काय सांगला? हो चॉकलेट आमचे स्वस्त आहेत तसे. दुसऱ्याच प्यायला चल थंड थंड भारी वाटला. सो काही दर्शन वगैरे करून झालेलं आहे आमचं. तर आता आम्ही निघतो दुसऱ्या पॉईंटला. तर चला आता पाहूया नेक्स्ट पॉईंट कोणता आपल्याला लागतो या रस्त्यामध्ये जाता जाता. तर तिकडे आपण जाऊया. तर ही आपली गाडी. तर चला. सो गाईज आता आम्ही आलेलो आहे एलिफंट पॉइंटला. तर गाडी तर पार्क केलेली आहे. हे चल तर गाईज आपण आलेलो आहे एलिफंट पॉइंटला. कुठे पण एलिफंट घ्यायला पालाला तरी गाईज व्ह्यू बघा व्ह्यू. मग दमला का? दमला. तर गाय झाले पण पॉइंट बघून झाला आमचा. पण एलिफंट काही दिसला नाही तिथे. तर आता आम्ही आलो गाडी जवळ. तर आता जातो दुसरीकडे. ही पार्किंग आहे. सो गाईज आता आम्ही आलेलो आहे केट्स पॉइंटला. इकडे बघू शकाल घोडे. आणि इकडून जायचंय. बाबा गाडी बघा. काहीच गोलमाल. काहीच गोलमाल कार बघा गोलमाल. कितना एक फोटो निकलने का कितना इस पे? 20 रुपये. और वो 3 उसका days. भी, हाँ उसका भी लिखा है ना बोस. अच्छा. गाइस इकडे खूप म्हणजे खूपच ऊन आहे आज. तर इकडे पाहूया अजून काय काय आहे बघण्यासारखं. मोहित पाटील दिसला का? क्या डिग्री उठा ले इसको. 4 पॉइंट आते हैं अलग अलग. 50 रुपीज लेते एक जन को. किधर है 4 पर? शूटिंग के पॉइंट आएंगे, फोर्ट आएंगे, सब अलग अलग पॉइंट. अच्छा. गाइस आमचे छोटे ब्लॉगर एक अटललेले आहेत खूप. मोहित पाटील क्या है? कैसा? गॉगल्स. वो 3 जन की 4 जन की. गायचा लेमन सोडा प्यायला. कैसा घोडा सावरे? 200 रुपये लागतात. किती लांब?
राऊंड आहे 300 मीटरचा राऊंड आहे. राऊंड मारून घेऊन येतो. बाबा मोहित जातो का? ये भाऊ मोहित पाटील जा ना यार. पाटील या घोड्यावरती बसा. हा ते पाण्याच्या मध्ये आहे, त्याचं नाव म्हणून कमळगड. तसंच तुम्ही त्या केट्स पॉइंटला गेलो लेफ्ट साईडला बघितलं ना, ते डॅम दिसेल तुम्हाला, बलकवडी डॅम म्हणून. त्या डॅमचं नाव आहे. तर गाईज आपण सुरुवातीला गेलो तो पॉईंट एलिफंट पॉईंट असा काहीतरी होता. उगाच आपण गेलो तिकडे आणि आपला फेरा झाला उगाच फुकटमध्ये. तर हा होता एलिफंट हेड पॉईंट, केट्स पॉईंट इथला. तर चला आता बघूया दुसरीकडे कुठेतरी जाऊया. व्ह्यू बघा गाईज किती सुंदर आहे. आणि इकडे सलाड वगैरे आहे, थंडगार एकदम. काय भैया काय रेट? 50 रुपये प्लेट आहे. ओ दे ना एक. कुठली ती दे फ्रूट मसाला. हां थोडा. तर गाईज घेतलेले आपण, पकड बघू कशी आहे. तर बघूया गाईज, खाऊया थंडगार. जो का आंबा आहे का? आंबा आहे. सध्या आता वातावरण मस्त झालेलं आहे. अजून काय काय ते काय कुठलं ते मलबेरी. ओके चला गाईज, तर आपण आता जाऊया दुसरीकडे. हे खात खात आपले मार्केट आणि 20 हे काय काय कसले टोमॅटो? शेरी टोमॅटो म्हणतात. एवढे छोटे छोटे मार्केट मध्ये 20 रुपयाचे अर्धा किलो, ते पण लाल लाल. तर चला गाईस, केट्स पॉइंट वरून आपण जाऊया आता, निघूया. वेण्णा लेक येऊ आपण नंतर. ऊन आहे इथं. गाईज वाजलेले 3:21. तर आम्ही आलो आता आपल्या हॉटेलवर, रूमवर, कारण की ऊन आहे जास्त. तर आम्ही आता थोड्या वेळात जाऊ पुन्हा वेण्णा लेकला. तर चला भेटू नंतर. 2 hours later. तर गाईज आताच फ्रेश झालोय आणि आता जातो आम्ही वेण्णा लेकला. तर चला जाऊया. गाईज संध्याकाळ झालेली आहे ना, आता पर्यटक येतात हळू हळू. अजून क्राऊड वाढत चाललेला आहे. तर चला आपली गाडी पार्किंगमध्ये आपण जाऊया. पाय पाय द्यायचं आहे फक्त. रुबाब दोन्ही. तर गाईज आम्ही आलेलो आहे आता वेण्णा लेकला. इथे बोटिंग वगैरे आहे. तर बघूया. चला मोहित पाटील, करायची का बोटिंग? आपण आपल्या चौघांना पक्की करतो. तर गाईज आता आम्ही बोटिंग करणार आहोत. मौसम तर खूप चांगला आहे आणि जॅकेट घेतलेले आहेत. तर चला जाऊया. जॅकेट आता घालतो मी. तर आपण जाऊया बोटिंग करण्यासाठी. तर गाईज जॅकेट वगैरे घातलेले आहे आम्ही. तर आता आम्ही निघतो. चला, हे आपली बोट. चला ए चमू. तिला पाण्यात मजा येतो.
आला आम्हाला. कसं आलं कधी वापस तिथे जाता घाबरले त्याला आम्ही का घाबरू. मोहित पाटील घाबरलेला आहे. घाबरला आहे घाबरला. तिला टेन्शन आलेलं आहे. उन्हाळी काय बोलता नाही आला. अरे तो आकाश पाळणा चालू झाला. हा हा चालू आहे का. हा आकाश पाळणा चालू झाला. ना झाला. तो खूप थंडी वाजते गाई तिथे वारा सुटलाय. आम्ही उडी मारतो भाषा बघा. खूप छान वाटतंय गाई. वारा सुटलाय थंड थंड आणि तिथे आकाश पाळणा पण चालू आहे आणि इथं गाणी चालू आहे सांग सांग भोळानाथ. तुम्ही पण या इथे महाबळेश्वरला बोटिंगला. तिथे घोडे पण आहेत. आता आपण घोड्यांवर बसून आता उद्या बसू घोड्यांवर. तर मग चालेल. तर आम्ही आमच्या मेच्या सुट्टीला तुम्ही येऊ शकता इथे. आम्ही पण आलेलो इथे फिरायला. तुमच्यासोबत कोण दुसरा आला नाही तर मी तुमच्यासोबत येऊ शकतो कारण की त्याच्यावर जी सीट फुकट राहू शकते ना तेव्हा मी येईल फिरायला. खूप थंड हवा सुटले. महाबळेश्वरला एन्जॉय करतोय आम्ही. तर मग आम्ही सकाळची गेलेलो एलिफंट पाऊल अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. त्या पॉइंट बघायला. तर तिथं आम्हाला एलिफंटच्या जागेत दुसराच काय दिसला पण मला काय आम्ही फसलो तिथं. माझ्या बॉडीवर कसे आले चालून चालून. कुठली नदी हा ते 3-5 नद्यांचा संगम झाली. ती वेण्णा नदी पण आहे ना. सावित्री त्या कुठे आहे. कृष्णा नदी. आपण आई कृष्णा नदी आपल्या इथून एलिफंट पॉइंट मधून दिसतं. तर गाईज आता आपलं पैसे कपलेले आहेत कारण की संपलेले आहेत कारण की आता आपण वापस चाललेलो आहे. आता आपण तिथे जाऊ. आता आपण जाऊ घोड्याच्या नंतर थोडा नाश्ता करून डायरेक्ट मग आपण इथे जाऊ आकाश पाळण्यात बसायला आणि मग पार्कमध्ये जाऊ. गाईज हे बोटिंगसाठी खूप सेफ्टीसाठी खूप चांगलं आहे कारण की आपण पाण्यात आपण आता पाण्याला हात लावला गेलो आणि पटकन पडलो तर त्याच्याने आपण पाहू शकतो. आणि अजून शिट्टी पण आहे. आपली बोट कुठे एकदम लांब गेली तर ही शिट्टी करून वाजून आपण त्यांना मेसेज देऊ शकतो की आम्ही तर अटकले घ्या बस एवढं. तर गाईज चला आपला प्रवास संपलेला आहे. तिकीट संपलेला आहे. चला उतरा. तर गाईज चला आमची बोटिंग झालेली आहे. आम्ही निघतो आता दुसरीकडे कुठेतरी बघूया. हा उतारतं का जात. सो गाईड आमचं झालेलं आहे घोड्यावर बसून. तर मोहित पाटील खूप घाबरलेले होते. पण मला पूर्ण एक राऊंड मारून आणलेला आणि एक सारखा घोडा आणलेला. घाबरला त्या सांग ना. काय सांगू. तर गाईड चला जाऊया आपण इथून. आता आम्ही आकाश पाळण्यामध्ये बघा घोडे अजून तिथे तर चला आपण जाऊया. आपला झाला ऑर्डर येतोय समोर येत नाही. कसला तार हॅलो मॅम. काय जिथे खूप ऍक्टिव्हिटीज आहेत बघू शकाल तुम्ही.
मोहित पाटील. गाईस मॅगी खूप गरम आहे, पण मी तुमच्यासाठी मला टांग घालून घेणार. इकडे शेवपुरी पण आली आहे, बघा जरा. तर गाईस आपली तो गरमागरम मॅगी आलेली आहे. तुमच्यासाठी मी तोंड पण भाजून घेईल. गाईस आपली इथे 10 रुपयाची मॅगी इथे 60 रुपयाला भेटते. त्यापेक्षा मी घरी जाऊन 6 पुडी घेऊन मस्त ही मॅगी शिजून खाते. तर गाईज आपली शेवपुरी आलेली आहे. गेम पण खूप आहेत काय तिकडे. तर चला आता आम्ही निघतो गाडीमध्ये. चला रे गाईज, मार्केट बघा किती भरलेला आहे. तर चला आता आपण रूमवर जाऊ, थोडा फ्रेश होऊ आणि नंतर येऊ मार्केटमध्ये फिरायला आणि जेवण सुद्धा करू. सो गाईज, तर आता आलो आम्ही मार्केटमध्ये. मार्केट बघू शकाल, पब्लिक तर खूप आलेले आहे. खूप काय आहे इथे शॉपिंग करण्यासारखं, बघू शकाल तुम्ही. तर गाईज आपली खूप सारी खरेदी झालेली आहे. तर चला आता जेवायला जाऊ. चला. गाईज, तर आपण इथे चणे पण घेतलेले, खूप छान. 150 रुपये पाव आहे. बघू शकता इथे शेंगा आहे. तर गाईज आम्ही जेवण करण्यासाठी आलेलो आहे आता हॉटेलमध्ये. तर गाईज तंदुरी आलेली आहे आमची. तर गाईज चिकन मसाला सुद्धा आलेला आहे आणि रोटी मसाला घे. गाईज आपला चिकन मसाला आलेला आहे. एक नंबर गरम गरम. तर गाईज आता मी थोडं राईस खातो. गाईज आपली आईस्क्रीम आलेली आहे. और कौन सी दूं? स्ट्रॉबेरी, चॉकलेट, चिकन, वेनिला. स्ट्रॉबेरी दे. चॉकलेटची खूप भारी आहे. तर गाईज आईस्क्रीम तर खाऊन झालेलं आहे आणि आमचं जेवण सुद्धा झालेलं आहे. तर आता आम्ही झोपणार. रूमवर तर आलेलो आहे आम्ही. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर कोणी नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आता बाय.